अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या 28 ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला आपण सर्वजण भाऊ बहिणींच्या अतूट नात्याचे विण असलेला रक्षाबंधन सण हा साजरा करत असतो. जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकांपासून दूर जरी असले तरी भाऊ बहिणीचं नातं दिवसेंदिवस अजून घट्ट व्हावं, यांच्यातील प्रेम काळजी परस्पर व संवाद नेहमी टिकून राहावा आणि म्हणून आपण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते आणि भाऊसुद्धा तिला वचन देतो की मी तुझं सदा संरक्षण करेल. म्हणून हा सण अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. नाती अतिशय घट्ट करण्याचा हा सण आहे. या श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ 27 ऑगस्टला सकाळी 9:09 होणार आहे आणि समाप्ती ही उद्या 28 तारखेला 28 ऑगस्टला सकाळी 9:49 होणार आहे. उदय तिथीनुसार ही नारळी पौर्णिमा उद्या शुक्रवारी साजरी केली जाणार आहे आणि रक्षाबंधनसुद्धा आपण उद्या 28 ऑगस्टलाच साजरे करणार आहे. आता रक्षाबंधन हे जरी आपण उद्या साजरे करणार असले तरीही बघा, आज आपल्याला जे श्रावण पौर्णिमेचं सत्यनारायण आहे तर ते आज 27 ऑगस्टला संध्याकाळी करायचे आहे. कारण उद्या सकाळीच ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. त्यामुळे आजच संध्याकाळी आपण सत्यनारायण पूजा करणार आहे. जे काही उपाय आहेत किंवा सेवा आहेत तर त्या आपण आज आणि उद्या या दोन्ही दिवशी करू शकतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वजण रक्षाबंधन हे अगदी आनंदाने साजरे करत असतो. पण रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळसुद्धा असतो आणि राहुकाळसुद्धा असतो आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधन हे राहुकाळात आणि भद्राकाळात कधीही साजरे करू नये. रावणाने रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळात आपल्या बहिणीकडून हातावर राखी बांधली होती आणि तिथूनच त्याचा सर्वनाश झाला आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार राहुकाळ आणि भद्राकाळ हा रक्षाबंधनासाठी वर्ज मानला गेला आहे. कारण राहुकाळ हा एक क्रूर मायावी आणि छायाग्रह मानला जातो. या काळात राहूची नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त असते आणि म्हणूनच या काळात आपण रक्षाबंधन केले तर ते अशुभ मानले जाते. या काळात आपण रक्षाबंधन केले तर बहीण भावाच्या नात्यात गोडावा निर्माण येण्याऐवजी कटुता निर्माण होते आणि म्हणूनच आपल्याला उद्या शुक्रवारी रक्षाबंधन या 2 तासाच्या राहुकाळात चुकूनही करायचे नाही. या 2 तासाच्या राहुकाळात भावाला राखी चुकूनही बांधू नका. तर या दिवशी राखी बांधण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे किंवा कोणता काळ हा राहुकाळ असणार आहे आणि कोणता काळ भद्राकाळ असणार आहे, तसेच रक्षाबंधन कसे साजरे करावे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसंच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व महिलांना एकच भीती असते की भद्राकाळात राखी बांधावी की नाही. तर बघा, भद्राकाळात रक्षाबंधन साजरं करणं अशुभ मानलं गेलं आहे. पण यंदा योगायोगाने 2026 रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळाचे सावट नाही आहे. म्हणजेच या दिवशी भद्राकाळ नसणार आहे. कारण ही जी पौर्णिमा आहे ना ही 27 ऑगस्टला सुरू होत असते आणि असल्यामुळे भद्राकाळसुद्धा याच दिवशी सायंकाळी संपणार आहे. म्हणजे 27 ऑगस्टला सकाळी भद्राकाळ सुरू होणार आहे आणि 27 ऑगस्टलाच तो सूर्योदयापूर्वी
सायंकाळी संपणार आहे. त्यामुळे या भद्राचे सावट 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनावरती नसणार आहे. त्यामुळे तुमच्या मनात काही भीती असेल तर भद्राची तर ती आत्ताच तुम्हाला काढून टाकायची आहे. पण आता इथे भद्रकाळ नसला तरी राहुकाळ मात्र या दिवशी असणार आहे. आणि उद्या रक्षाबंधनाच्या दिवशी साधारण 1.5 तास हा राहुकाळ असणार आहे. आणि त्या राहुकाळामध्ये राखी बांधायची नसते. तर आता कोणता राहुकाळ असणार आहे, शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, अभिजित मुहूर्त कोणता असणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण पुढे जाणून घेणार आहे. तर पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्षाबंधनाचा सण जरी भावा बहिणीचा असला तरी राखी एक मुलगी आपल्या मुलाला, आपल्या वडिलांना, आपल्या दिराला, आपल्या बहिणीला, आत्तेभावाला नक्कीच राखी बांधू शकते. अगदी आईसुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते, तसेच पत्नीसुद्धा आपल्या पतीला राखी बांधू शकते. एखाद्या घरात फक्त मुलीच असल्या तर यामध्ये एक बहीण आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते. त्यामुळे मनात असा कोणताही विचार आणू नका की मला बहीण नाही किंवा मला भाऊ नाही. तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा रक्षाबंधन हे अगदी आनंदाने साजरे करू शकता. या रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्यांच्या उजव्या हातात मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधते, जेणेकरून आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभेल आणि त्याचं सर्व काही चांगलं होईल. रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या उजव्या हाताला राखी बांधणे हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं. जर तुम्ही माहेरची साडी बघितली असेल तर त्या मूवीमध्ये सुद्धा राखीचं काय महत्त्व आहे त्याचा उल्लेख केला गेला आहे. शास्त्रानुसार उजवा हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो. यासोबतच आपण देवपूजा सुद्धा उजव्या हाताने करत असतो. आणि भावाचं औक्षण करण्यापूर्वी देवघरातील देवांना औक्षण करावं. एक राखी ही आपल्या देवघरातील देवांना बांधावी, म्हणजेच आपल्या देवघराला ही राखी बांधली तर राखी देवापर्यंत पोहोचते असते. म्हणून सर्वप्रथम एक राखी आपल्या देवघराला बांधायची आहे आणि यानंतर तुम्हाला घरातील मंडळी सोबत रक्षाबंधन हे साजरं करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला राखी कधीच बांधू नये. म्हणजे सूर्य मावळल्यानंतर कधीही ओवाळायचं नसतं. तेवढा एक नियम तुम्ही आवर्जून पाळा. त्यामुळे सूर्यास्त होण्याच्या आतच तुम्ही दिवसभर रक्षाबंधन साजरं करू शकता किंवा अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा हे रक्षाबंधन साजरे केले जाते. आता रक्षाबंधन साजरं करण्यासाठी ताटामध्ये आपल्याला काही अशा पवित्र आणि महत्त्वाच्या वस्तू घ्यायच्या असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने जे ताट तुम्ही घेणार आहे तर ते तांब्याचं असावं. नसेल तर स्टीलचं घ्यायचं आहे, पण प्लास्टिकचं वापरायचं नाही. त्यामध्ये छान असा कुंकवाचा गंध तयार करून घ्यायचा आहे. अखंड अक्षता, जे तांदूळ आपण गंधावरती लावत असतो, पूजासाठी वापरायचे आहे तर ते अखंड असायला हवे. तुटलेले तांदूळ घेऊ नका. त्यासोबतच तुम्हाला एक सुपारीसुद्धा घ्यायची आहे. सोन्याचा दागिना म्हणजेच अंगठी तुम्ही ठेवू शकतात. सोबतच एक दिवासुद्धा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा घेताना चुकूनही तुपाचा दिवा लावू नका, तेलाचाच दिवा लावायचा आहे. कारण पुरुषांना कधीच तुपाच्या दिव्याने ओवाळलं जात नाही. हा एक नियमसुद्धा तुम्ही नक्की पाळा. तेलाचा तुम्ही निरंजन घ्यायचं आहे किंवा कणकेचा बनवायचा आहे. यानंतर यासोबत तुम्हाला राखीसुद्धा ठेवायची आहे. रंगाची राखी तुम्ही घेऊ नका किंवा राखी तुटलेली असेल तर अशी राखीसुद्धा भावाच्या हातावर बांधू नका. अगदी एखादा धागा बांधला ना तरीसुद्धा चालेल, पण रंगाची आणि तुटलेली राखी भावाच्या हातावर बांधू नका, ते अशुभ मानलं जातं. तर काय करायचं आहे तर ते ताट आपण तयार केलेले आहे तर एक छान पाट मांडायचा आहे. पाटाभोवती व्यवस्थित अशी छान रांगोळी काढून घ्यायची आहेत आणि आपल्या भावाला किंवा ज्या व्यक्तीला राखी बांधणार आहे तर त्या व्यक्तीचा चेहरा पश्चिम किंवा उत्तर दिशेला अशा पद्धतीने हा पाट मांडायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. हा नियम तुम्हाला पाळायचा आहे. यानंतर भावाला पाटावरती बसवायचं आहे आणि भावाच्या डोक्यावर तुम्हाला टोपी किंवा रुमाल अवश्य ठेवायचा आहे. अंगठ्याजवळ बोटाने म्हणजे अनामिका बोटाने तुम्हाला कुंकुवाचा गंध जो आहे तर तो उभा म्हणजे खालून वर आज्ञाचक्रावरती अशा पद्धतीने लावायचा आहे. अक्षदा तुम्हाला त्याच्यावर लावायच्या आहेत.
आणि काही अक्षता या आशीर्वाद म्हणून ह्या भावाच्या डोक्यावरती सुद्धा टाकायच्या आहेत. यानंतर अंगठी आणि सुपारी या दोन्ही वस्तू आपल्या हातात घेऊन डावीकडून उजवीकडे भावावरून ओवाळून घ्यायच्या आहेत. ताम्हणाला स्पर्श करून पुन्हा एकदा डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे तुम्हाला व्यवस्थित ओवाळून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर आपल्याला ताम्हण जो आहे तो म्हणजे ते ताट आहे तर ते आपल्या भावावरून ओवाळून घ्यायचं आहे. दिव्याने भावाचं औक्षण करायचं आहे आणि औक्षण करताना तुम्हाला म्हणायचं आहे, यशवंत हो, कीर्तिवंत हो, असं तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे. आणि 3 वेळा ताट ओवाळून घ्यायचं आहे. ताट ओवाळून झाल्यानंतर भावाला राखी बांधायची आहे. आणि राखी बांधण्यापूर्वी एक नारळ घ्यायचा आहे. नारळावरती तुम्हाला जो रक्षासूत्राचा धागा असतो तर त्याचे 3 वेढे देऊन तो रक्षासूत्र त्या नारळावरती बांधायचा आहे. हा नारळ सर्वप्रथम उजव्या हातावरती भावाला द्यायचा आहे. त्यानंतर उजव्या हातावर तुम्हाला राखी बांधायची आहे. कारण शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की राखी बंधनाने आपल्या भावाच्या हात रिकामा ठेवू नये, म्हणून हा नारळ आणि रक्षासूत्र दिला जातो आणि त्यानंतर राखी बांधली जाते. आता राखी बांधून झाल्यानंतर तुम्हाला भावाला एखादा गोड पदार्थ भरवायचा आहे. पेढा असेल तर मिठाई असेल, नसेल तर साखर खाऊ घातली तरीसुद्धा चालेल. आणि शेवटी आपल्या भावाने आपल्या बहिणीला ओवाळणी द्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही सोनं, चांदी, कपडे किंवा एखादी छान अशी भेटवस्तूसुद्धा देऊ शकता. ते काहीच तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अगदी 10-5 रुपये ताटामध्ये टाकले तरीसुद्धा चालेल. हा सण फक्त पैशांसाठी साजरा नाही केला जात, तर नातेसंबंध घट्ट व्हावे यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे बहिणीने सुद्धा भावाकडून फार मोठी अपेक्षा करू नका आणि भावाने सुद्धा ज्याला असं जमेल तसं तुम्हाला गिफ्ट तुमच्या बहिणीला देऊ शकता. आणि यानंतर शेवटी जर तुमची बहीण तुमच्यापेक्षा मोठी असेल तर भावाने आपल्या बहिणीच्या पाया पडायचं आहे. त्याच्याबरोबर ज्या महिलांना मासिक धर्म आहे अशा मुलींनी रक्षाबंधन साजरं करू नका, कारण ती सुद्धा एक पूजाच असते. म्हणून शक्यतो जमलंच तर पूजा नका करू. आणि ज्या गर्भवती महिला आहे तर त्या रक्षाबंधन नक्की साजरं करू शकता. सुतक असेल तरीही रक्षाबंधन साजरे केले जात नाही. आणि महिलांनो, या दिवशी राखी खरेदी करताना तुम्ही पिवळ्या रंगाची, हिरव्या रंगाची किंवा नारंगी रंगाची, लाल रंगाची राखी खरेदी करा. हे शुभ रंग मानले जातात. पण चुकूनही काळा धागा असणारी राखी किंवा पांढरा धागा असणारी राखी सुद्धा खरेदी करू नका. आता हिंदू धर्मशास्त्रानुसार ही राखी बांधल्यानंतर ती परत कधी काढावी, तर रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी 24 तासानंतर तुम्ही काढली तरी चालते. त्याचप्रमाणे जन्माष्टमी म्हणजेच जी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर त्या दिवशी सुद्धा ही राखी काढली जाते. काही लोक जोपर्यंत राखी खराब होत नाही किंवा स्वतःहून तुटत नाही तोपर्यंत सुद्धा काढत नाही. जशी तुमची इच्छा असेल तसं. खरं तर राखी ही अमावस्येच्या वेळेस काढून ती वाहत्या पाण्यात ठेवून द्यायची आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहणार आहे की राखी बांधण्याचा या दिवशी शुभ मुहूर्त कोणता असणार आहे. तर या रक्षाबंधनाच्या दिवशी अतिशय शुभ मुहूर्त जो आहे तर तो सकाळी 5:57 तर ते सकाळी 9:48 अतिशय शुभ मुहूर्त आहे. तर या मुहूर्तावर तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता. साधारण 3 तास 51 मिनिटांचा हा शुभ मुहूर्त असणार आहे. त्यानंतर दुसरा मुहूर्त दुपारी 12:04 तर ते दुपारी 12:53 हा दुसरा शुभ मुहूर्त असणार आहे. जर तुमची सकाळची वेळ चुकली तर तुम्ही उदयतिथीनुसार दिवसभरामध्ये कधीही राखी बांधू शकता. पण राहू काळामध्ये राखी बांधली जात नाही. तर उद्या 1.5 तासाचा राहू काळ असणार आहे. तर राहू काळ जो आहे तर तो उद्या 28 ऑगस्टला सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहू काळ आहे. आणि म्हणून तुम्हाला या 1.5 तासाच्या राहू काळात चुकूनही रक्षाबंधन साजरे करायचे नाही. कारण तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की राहू काळात वातावरण नकारात्मक ऊर्जा खूप जास्त असते. त्यामुळे तुमच्या बहीण भावामध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बघा, तुम्ही या काळात रक्षाबंधन करू नका.
या काळात केलेली कोणतेही शुभ कार्य अपूर्ण राहू शकते किंवा त्याला अपेक्षित यश मिळत नाही. आणि रक्षाबंधनाचा सण हा भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी केला जाणारा पवित्र विधी आहे. तो नेहमी सकारात्मक आणि शुभ मुहूर्तावरच करावा, जेणेकरून नात्यात आनंद, संरक्षण राहील. त्यामुळे राहू काळाची वेळ सोडून शुभ मुहूर्त राखी बांधली जाते आणि शुभ मुहूर्तावरती नाहीच जमलं तर हरकत नाही. दिवसभरामध्ये तुम्ही सायंकाळपर्यंत कधीही रक्षाबंधन करू शकता. फक्त सकाळी 10:30 ते 12 हा राहू काळ सोडून द्यायचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत आणि जवळच्या व्यक्तींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.